नाशिकमध्ये बंजारी समाज महिला हळदी कुंकू ओळख परिचय मेळावा उत्साह संपन्न। विश्वश्री के सानप फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून आणि भाऊ बहिणी ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेला बंजारी समाज महिला हळदी कुंकू ओळख परिचय चौथा मेळावा 2026 हा विशेष कार्यक्रम सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। बोधले नगर येथील श्री कृष्ण बँक्वेट हॉल येथे सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत हा आगळावेगळा मेळावा रंगला। कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मुंबईच्या उद्योजिका श्रीमती सुशीला कारभारी पालवे उपस्थित होत्या। प्रमुख अतिथी म्हणून नाशिकच्या उद्योजिका सौ जयश्री बाळासाहेब पालवे, मुंबईच्या नगरसेविका सौ डॉक्टर अंजली वसंत दराडे, श्री कृष्ण लॉन्सच्या संचालिका सौ राजश्री दीनानाथ बोधले, उद्योजिका सौ रेश्मा गणेश नागरे, सौ प्रिया बोडके, माननीय मुख्याध्यापिका सौ कल्पना उर्फ धात्रक, कराड उद्योजिका डॉक्टर गायत्री दीपक आव्हाड व आर्किटेक्ट सौ धनश्री सांगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली आहे। स्वागत गीत व प्रास्ताविकानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते वंजारी समाजातील निवडून आलेल्या नगरसेविका सौ दीपाली गणेश गीते, श्रीमती इंदुबाई नागरे, सौ किरण गामणे दराडे, सौ आदिती पांडे आघाव तसेच लेखिका व सूत्रसंचालक सौ सीमा ताई ताडगे यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। या मेळाव्यास खास आकर्षण म्हणजे होम मिनिस्टर व खेळ पैठणीचा हे मनोरंजनपर कार्यक्रम। सुप्रसिद्ध मनोरंजनकार श्री संतोष वासवाटे सर यांनी रंगतदार, विनोदी आणि महिलांसाठी विशेष तयार केलेले विविध खेळ सादर करून सभागृहात हास्यांचा वर्षाव केलाय। पैठणी स्पर्धेत प्रथम पारितोषिक मानाची पैठणी 3000, द्वितीय व तृतीय पारितोषिक 2000 देण्यात आलाय। तसेच लकी ड्रॉ मध्ये साड्या, लेडीज घड्याळे व इतर आकर्षक बक्षिसांचा वर्षाव झालाय। सर्व महिलांना हळदी कुंकू, तिळगुळ व आकर्षक वाण वस्तूंचे वितरण करण्यात आले। हंबा डेअरीच्या वतीने लस्सी देण्यात आली। दुपारी स्नेहभोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती। भाऊ बहीण ग्रुप नावाचा विशेष केक कापून उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यात आला। कार्यक्रमास्थळी आकर्षक रांगोळी, सेल्फी पॉइंट व छायाचित्रणाची उत्तम व्यवस्था होती। कार्यक्रमासाठी केसरी, पांढरा किंवा हिरव्या रंगाच्या साड्यांमध्ये सजलेल्या महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरली। दिवसभर रंगलेला सांस्कृतिक सादरीकरणे, खेळ, लकी ड्रॉ आणि भाऊबीज रक्षाबंधनाचा प्रतिकात्मक सोहळा यामुळे कार्यक्रमाला एक कुटुंबीय माहेरपणाची उब लाभली। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री के सानप यांनी केले। समिती सदस्य व स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे हा मेळावा यशस्वीरित्या संपन्न झालाय। बंजारी समाजातील महिलांसाठी एक हक्काचे व्यासपीठ म्हणून या मेळाव्याने पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख निर्माण केली। नमस्कार, मी के सानप नाशिक। मी गेल्या अनेक वर्षापासून समाजकार्य करत असतो। या समाजकार्याच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षात मी अनेक लग्न जमवलेले आहेत। या समाजकार्याबरोबर मी भाऊ बहीण ग्रुप या माध्यमातून प्रत्येक वर्षी हळदी कुंकाचा कार्यक्रम घेत असतो। या वर्षी मी आज 26 जानेवारीच्या निमित्ताने भव्य दिव्य भाऊ बहीण ग्रुप ओळख परिचय हळदी कुंकू मेळावा घेतलेला आहे। या मेळाव्याच्या मध्ये साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातून 400 ते 500 महिला दरवर्षी आवर्जून उपस्थित असतात। या कार्यक्रमामध्ये आपण महिलांसाठी एक विरंगुळा मनोरंजन म्हणून होम मिनिस्टरचे कार्यक्रम असेल, त्यामध्ये गेम्स असेल, खेळ असेल, खेळ पैठणीचा असे अनेक कार्यक्रम घेत असतो। त्यामध्ये अनेक प्रकारचे बक्षीस असतात। माहेरची साडी असेल, साड्या असेल, पैठण्या असेल, लेडीज घड्याळ असेल, असे अनेक वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम घेत असतो। हा दिवसभराचा कार्यक्रम आपण साधारणतः सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतो। या कार्यक्रमामध्ये आपण मध्यंतरी लंच टायमिंग देत असतो। या लंच टाइमिंग मध्ये छान उत्कृष्ट प्रतीचं चांगलं जेवण असतं सर्वांसाठी। त्यानंतर दिवसभरामध्ये त्यांना चहा पाण्याची सगळी व्यवस्था केलेली असते। त्यानंतर तिथे कार्यक्रमामध्ये आपण अनेक महत्त्वाचे संदेश देत असतो। साधारणतः संदेशद्वारे आपण महिलांसाठी भेट म्हणून आपण मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, झाडे लावा, झाडे जगवा या संदेशचा बॅग आपण सगळं महिलांना देत असतो। तसेच गेट ओपन पण त्यांना देत असतो। त्या कुपनद्वारे आपण महिलांसाठी बक्षीस काढत असतो। या कार्यक्रमातून आपल्याला साधारणतः दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असतो। अनेक विरंगुळा म्हणून आपण कार्यक्रम घेत असतो महिलांसाठी आणि यापुढे हे असे कार्यक्रम चालू राहतील। हा कार्यक्रम आपण श्रीकृष्ण लॉन्स नाशिक रोड येथे आयोजित केलेला आहे। आणि यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून मला मोलाचे सहकार्य
मिळत असते ते माझे सर्व समाज बंधू भगिनी यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.